सर्वप्रथम सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खरं तर ह्यावेळेस संक्रांतीचा मुहूर्त खूप कमी असल्यामुळे सर्वांचंच कन्फ्युजन होतं. तसंही माझं कन्फ्युजन होतं. सकाळची पूजा वगैरे आवरली आणि सासूबाईंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. तर त्यांनी सांगितलं, मी खण सकाळीच पूजला तर 1 वाजेपर्यंत खणांची पूजा केली तरी चालत होती. तर मग आता नेमकं स्वयंपाक करायचा की पूजा करायची का फराळ करायचा, सगळंच काही तसंच होतं. म्हणून त्यांचा फोन झाल्यावरती मी खणांची पूजा करून घेतली 11:30 वाजता आणि लगेच लागले स्वयंपाक करण्यासाठी. आणि मी दिवसभर उपवास धरला होता, त्यासाठी मला पण भगर करून घेतली आणि इकडे तिळाची पोळी, भाजी, वरण भात असा स्वयंपाक केला. आणि नंतर साडी वगैरे घालून माझं आवरून घेतलं आणि 3 सव्वा 3च्या नंतर मी पूजेला लागले. देवाला पानांचा विडा ठेवला, हळदी कुंकू लावून खणांची पूजा केली. देवाजवळही 2 खण ठेवले. प्रत्येकाची ही पद्धत वेगवेगळी आहे, पण आमच्याकडे असं करतात. तशा सोप्या पद्धतीने मी ही पूजा करून घेतली. त्याचबरोबर वाणाचं सामान जे आणलं होतं वाण लुटायला, तेही तिथे देवाला वाण लुटलं. तर अशा प्रकारे हे दोन्ही खण इथे ठेवून घेतले आणि त्यानंतर वाणाला हळदी कुंकू लावून हे वाण पण देवाजवळ ठेवलं. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तिळगुळाची पोळी, वरण भात आणि मटारची भाजी गेलेली होती. साधं सिंपल असं जेवण बनवलं होतं. तर देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला आणि त्यानंतर लगेच म्हटलं तुळशीला पण ओवाळून घेऊया. त्यानंतर तुळशीला पण ओवाळायला घेतलं. तुळशीला पण इथे हळदी कुंकू वाहून पानाचा विडा ठेवून त्यानंतर तिथे पण 2 खणं ठेवायचे असतात, तसे ते 2 खणं ठेवले आणि वाणाचं पण तुळशीला ठेवलं. अशा प्रकारे साधी सोपी तुळशीची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी गेले मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि सर्व बायका आधीच लाईनला येऊन थांबल्या होत्या. फायनली माझा नंबर आला. मला जवळजवळ अर्धा तास लागला, पण माझं नशीब चांगलं होतं. ज्यावेळेस मी पूजा करत होती त्यावेळेस देवाच्या तिथले जे नैवेद्य वगैरे होते ते उचलायची वेळ आली होती. त्यामुळे मला तिथं 2 मिनटं जरा जास्त थांबायला भेटलं आणि छान अशी माझी पूजा झाली. घाई गडबड भरपूर होती. तिथेच 5 बायकांना हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिलं आणि नंतर मंदिराच्या बाहेर आले. तर बघा तुम्ही, पटांगणामध्ये पण इतक्या बायका होत्या. सर्व हळदी कुंकू लावून चाललं होतं. त्यानंतर संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकूला बोलवलं होतं, मग तिकडे पण जाऊन आले. अशी झाली माझी कालची संक्रांत. कशी वाटली कमेंट करा.